पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीतील लाकूड चोरी प्रकरणी निर्मा कन्स्ट्रक्शनचे सुशांत पवार आणि उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांची मिलीभगत आहे। यातूनच या स्मशानभूमीतील लाकूड फाटा चोरीचं प्रकरण उघडकीस आले, असा आरोप कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे गटनेते नगरसेवक आदिल फरास यांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून व्याघ्रांबरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार असल्याचं फरास यांनी सांगितलं। कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी सभेत आज पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीतील लाकूड चोरी प्रकरण चांगलंच गाजलं। त्यानंतर सायंकाळी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे गटनेते नगरसेवक आदिल फरास यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पर्दाफाश केला। गेल्या आठवड्यात ताराबाई पार्कात एक झाड अतिवृष्टीनं पडलं। निर्मा कन्स्ट्रक्शनचे सुशांत पवार यांनी त्या झाडाचं सर्व लाकूड स्मशानभूमीत जमा करणं आवश्यक होतं। प्रत्यक्षात मात्र त्यांनी हे लाकूड उसगाव कमानी शेजारील महेश्वरी ट्रेडर्समध्ये 15,000 रुपयांना विकल्याचं निष्पन्न झालंय। प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार असल्याची जळजळीत प्रतिक्रिया आदिल फरास यांनी व्यक्त केली आहे। व्याघ्रांबे नावाच्या अधिकाऱ्यानं या बोकाळलेल्या प्रक्रियेला हातभार लावलाच म्हणजे मेलेल्या मड्याच्या टाळूवरचा लोणी खाणाऱ्या अवलादी इथं तयार झाल्यात, हे सगळ्यात दुर्दैव आहे। चोरी कुठं करताय? स्मशानभूमीचा लाकूड चोरताय, जे प्रेत जाळायचे ते लाकूड तुम्ही चोरून विकताय आणि त्याचे पैसे खाताय, म्हणजे लाज लज्जा सोडलेली कॉन्ट्रॅक्टर आहेत। स्मशानभूमीतील लाकूड विक्रीच्या पापात उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे सहभागी आहेत। त्यांच्या या कृत्याची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून व्याघ्रांबरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार असल्याचं फरास यांनी सांगितलं। याचबरोबर महापालिकेतील एक कारभारी नगरसेवक सुशांत पवार यांच्या पाठीशी असल्यामुळेच हे प्रकरण दाबण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असंही आदिल फरास यांनी सांगितलं।